आता हे सगळं कशासाठी सुरू आहे आणि त्यासाठी खासदारांवर कसले कर्तरी कर्मणी प्रयोग केले गेले असावे त्याची पूर्णतः जाणीव असू नये मी एवढंच सांगू इच्छितोय की तथाकथित घंटातज्ञांकडून नसलेल्या कायद्यांची उजळणी करून लोकांना भडकावणं सुरू आहे. ज्यांचा पक्ष फुटलाय त्यांना त्यांचं दुःख झालंय, त्यातून ते आपल्या सहकाऱ्यांना समजावण्यासाठी संघर्ष करतायत, पण त्यांनीही या अशा सायकल रिपेअरवाल्यांच्या नादी लागून स्वतःचं हसं करणं टाळायला हवं. नमस्कार मित्र. 2022 साली महाराष्ट्रात महासत्तांतर झालं. शिवसेना नावाचा पक्ष फुटला, बंडाळी झाली आणि त्यानंतर राजकीय पटलावर जे काही घडत होतं ते आपण पाहतच होतो. पण एकंदरच हे प्रकरण नंतर कायद्याच्या चौकटीत वगैरे बसवण्याचा प्रकार सुरू झाला. म्हणजे विधानसभा अध्यक्षांचा, आमदारांचा पात्रता अपात्रतेबाबतचा निर्णय यावर चर्चा होऊ लागल्या. निवडणूक आयोगही केंद्र सरकारची बी टीम आहे असा आरोप काही लोक करू लागले. म्हणजे त्यांच्याही निर्णयाला काही लोक जुमानत नव्हते. तोंडाळांच्या तोंडातून वाफांची इंजिनं भगभग करत सुरू होती. त्यात हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे सुनावणीसाठी गेलं. आता शिवसेना फुटीनंतरचं हे प्रकरण म्हणजे शिवसेना हे नाव, धनुष्यबाण, हे जे काही निवडणूक चिन्ह आहे ते जे शिंदेंना दिलं गेलेला आधार म्हणून विधानसभा अध्यक्षांची जी भूमिका होती, त्यानंतर निवडणूक आयोगानं तपासलेली कागदपत्र, ते ॲफिडेव्हिट्स, म्हणजे पक्षात उभी फूट पडली आहे का हे सिद्ध करणारं ती जी काही प्रोसेस होती, यांचा सोक्षमोक्ष लावून नेमका हा पक्ष कोणाचा या कन्क्लुजनवर येण्यासाठी कोर्टात केस उभी राहिली खरी, पण तारीख पे तारीखनं या केसचा पार विचका झालाय. आता हे सगळं रामायण बाबर तुम्हाला मी पुन्हा का सांगतोय, म्हणजे माहीत असताना का सांगतोय, तर जेव्हा हे सगळं जोरात सुरू होतं तेव्हा ताजा ताजा कली खिली है म्हणत असंख्य घंटातज्ञ उगवले. ते चरस, गांजा, अफीम बिफीम आणि ते सायकल रिपेअर करणारं आईन्स्टाईनची छटी अवलाद, आधीच उल्हास त्यात बापट, असं असणारं ते घंटातज्ञ फाडफाड अंग्रेजी सीखो सिर्फ 30 दिन में उल्हास बापट. हा माणूस घटनेच्या कुठल्या कुठल्या कलमांचा अभ्यास करून दररोज भाकीतांचा रतीब घालायचा ते त्याचं त्यालाच माहिती. आणि त्या सगळ्या रतिबाला काहीच अंत न पार अशी स्थिती होती त्यावेळेला. त्यात यांना आपल्या चाय बिस्कुटांनी एवढं फुटेज दिलं होतं की विचारता सोय नाही. जो तो दांडुका घ्यायचा आणि जायचा त्यांच्या पुढ्यात, मिळतंय बोलायला तर बोल बाबा. आणि हे महाशय दररोज बोंबलून बोंबलून थकले, पण त्यांचा एकही दावा खरा ठरला नाही, एकही भाकीत खरं ठरलं नाही. आताशा मधले काही महिने हे उल्हास बापट नावाचे गृहस्थ तसे गायबच झाले होते. त्यांना कोणी काही विचारायला जात नव्हतं. बहुधा पुन्हा सायकल रिपेअर करता करता फाडफाड अंग्रेजी शिको 30 दिन में हा आपला जुनाच धंदा सुरू केला असावा बहुतेक त्यांनी. तेवढ्यात पुन्हा हे 6 खासदार फुटले. आता उभाटा सेनेतून बाहेर पडलेले हे जे 6 खासदार आहेत त्यांचा वेगळा गट कायदेशीर ठरेल का यावर त्यांनी घंटा बडवायला सुरुवात केली. पुन्हा ते घटनेतलं 10th शेड्यूल वगैरे बाहेर काढलं. कोणत्याही राजकीय पक्षात उभी फूट पडली पाहिजे, व्हर्टिकल स्प्लिट झालं पाहिजे, तरच खासदारांना पक्ष बदलता येतो, असा एक कायदा आहे अशी बोंब यांनी मारायला घेतली. तर घंटातज्ञ बोलतोय म्हटलं, काल शिवसेना उभाटा गटाच्या मेळाव्यात खुद्द उद्धवजींनी या उल्हास बापटांची एक ऑडिओ क्लिप वाजवून दाखवली. ऐका. कायदेतज्ञ उल्हास बापट की 2/3 लोकांची संमती असावी लागते या मुद्द्याचा आधार घेतला जातोय, पण तो अर्धवट आधार घेतला जातोय. आता 10व्या शेड्यूलमध्ये असं म्हटलेलं आहे की जर का एखाद्या सदस्याने आपणून पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो या 10व्या शेड्यूल खाली. आणि मग 4थ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलंय की यातनं कोण कोण वाचू शकतं, तर पक्षाने जर का विलिनीकरण केलं आणि त्याला 2/3 सदस्यांनी जर का संमती दिली तर ते वाचतात. म्हणजे निर्णय जो आहे मर्जरचा तो पक्षाने घ्यायचा. या 6 लोकांकडे तो मर्जरचा निर्णय नाहीये, हे त्या तिकिटावर निवडून आलेले, तो पक्ष नाहीये, पक्ष वेगळा आहे. त्यामुळे इथे निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे आणि मग जर का 2/3 असतील तर ते वाचतील. आणि आता ह्या क्लिपच्या आधारे खासदारांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, अनैतिक आहे असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धवजी तरी काय करणार, पुढत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तो हा तसा हा उल्हास बापटांचा आधार आहे. पण त्या बोंबाबोंबची पोलखोल आज मी पुराव्यासह तुमच्यासमोर करणार आहे. काल उद्धवजींच्या मेळाव्यात फुटून गेलेल्यांना गद्दार वगैरे संबोधलं गेलं नेहमीप्रमाणे. संविधानात ही अशी गद्दारी मान्य नसतानाही फुटतात म्हणजे ते संविधानद्रोही आहेत असाही दावा करण्यात आला.
आता हे 6 खासदार फुटले, कशासाठी फुटले, त्यांची फूट किती नैतिक, किती अनैतिक, हे सगळं जरा बाजूला ठेवून जर विचार केला आणि या दाव्यांमधली असत्यता तर तपासली, तर सुप्रीम कोर्टात अशाच विषयांवर याआधी जे काही खटले चाललेत त्यावरील जे निकाल कोर्टानं दिलेले आहेत ते पाहता सारं चित्र स्पष्ट होत आहे. आणि असं असताना राजकीय नेतेही अशा चुकीच्या कायदेशीर दाव्यांचा आधार घेऊन समाज माध्यमांवर आणि सार्वजनिक व्यासपीठांवर हे असं मोबाईल वगैरे माईक समोर धरून लोकांना ऐकवतात. एक प्रकारे दिशाभूल करणारं कथानक उभं करण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. पण आता हे करतात तर करू द्या, पण काळ बदललाय. आता जनता आता अधिक सुज्ञ, जागरूक, माहितीपूर्ण झाली आहे. इंटरनेट आहे उपलब्ध. त्या इंटरनेटवर सुप्रीम कोर्टाचे निर्णय, जे त्यांनी दिलेले जजमेंट्स, संविधानातल्या तरतुदी आणि कायद्याची मूळ कागदपत्र काही क्षणात म्हणजे एका क्लिकवर उपलब्ध होतात. त्यामुळे केवळ मोठमोठे दावे करून किंवा स्वतःचे राजकीय जे काही अजेंडे आहेत, स्वतःचं राजकीय स्क्रिप्ट रेटून लोकांची दिशाभूल करणं आज पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाहीये. आजचा नागरिक प्रश्न विचारतो तुम्हाला, मूळ निर्णय वाचतो जिथे उपलब्ध असेल तिथे जाऊन, त्यातल्या तथ्यांची पडताळणी करतो आणि मगच आपलं मत बनवतो. त्यामुळे संविधानात नसलेला आणि सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेला जो काही नियम आहे तो कायदा म्हणून विकण्याचा प्रयत्न हा काही झालं तरी सत्याच्या कसोटीवर टिकत नाही, टिकणारही नाही. दावा काय केला जातोय तर विधिमंडळ पक्षातल्या 2/3 सदस्य एकत्र आले आणि ते फुटले तरी ते पुरेसं नाहीये. मूळ राष्ट्रीय पक्षातही प्रत्यक्ष फूट किंवा तसा ठराव झाला पाहिजे. आता याच्या उलट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन्ही ठिकाणी यापूर्वीच्या अशा प्रकारच्या खटल्यांवरच्या निकालांची जर आपण पडताळणी केली तर हा दावा कायद्याच्या प्रचलित स्थितीला छेद देणारा असल्याचं स्पष्ट होतंय. वकिली वर्तुळात आणि राजकीय वर्तुळात पसरवला जाणारा हा युक्तिवाद वास्तविक ट्विन टेस्ट या नावानं ओळखला जातो. आणि हा नेमका हाच सिद्धांत किमान 4 महत्त्वाच्या यापूर्वीच्या न्यायालयीन निकालांनी स्पष्टपणे नाकारलेला आहे. संविधान पीठाच्या किहोटो हॉलिहॉर्न असं काहीतरी नाव आहे वर्सेस झॅचिलिहोन अशी जी काही 2 पक्षकार होते त्यांच्यात आपसातला हा वाद आहे 1992 सालचा. बहुधा हा मणिपूरमधला विषय असावा. 1992 साली हे सगळं घडलं होतं आणि त्यावेळेला जो ऐतिहासिक निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयानं, पक्षांतर विरोधी कायद्यामागील मूलभूत तत्व त्यात स्पष्ट केलेली आहेत. एखादा एकटा आमदार किंवा खासदार पक्ष सोडतो तेव्हा मागे मिळणारं पद, पैसा, सत्तेचं आकर्षण किंवा इतर प्रलोभनं यांचा प्रभाव असू शकतो त्याच्यावर, असा कायद्याचा अनुमान आहे. मात्र जेव्हा मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे 2/3 किंवा त्याहून अधिक सदस्य एकत्रितपणे निर्णय घेतात की आम्हाला इथे नाही राहायचंय, तेव्हा त्या निर्णयामागे व्यापक जनहित, वैचारिक भूमिका किंवा प्रामाणिक राजकीय भूमिका असण्याचा अनुमान कायदा मान्य करतो. तसंच काही झालंय असं मी म्हणत नाही. म्हणजे ते जग जाहीर आहे हो. यातली नैतिकता आणि अनैतिकता कुठे तपासत बसताय? मी फक्त कायद्याबद्दल बोलतोय तुम्हाला, कारण विषय घंटातज्ञांचा आहे, घटनातज्ञांचा आहे. आणि हे सगळं बघूनच संविधानानं 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 4 अंतर्गत, म्हणजे त्याला काय म्हणतात, कॉलम 4 इन 10th शेड्यूल, त्यामध्ये अशा 2/3 गटाला विशेष संरक्षण दिलेलं आहे. घटनापीठानं त्या निकालात स्पष्ट म्हटलेलं आहे की पक्षांतरबंदी कायदा हा केवळ पक्षांतर रोखण्यासाठी नसून मोठ्या संख्येनं सदस्यांनी एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयांना, कारण त्यात अप्रामाणिक हेतूचा अंदाज कमी असतो, म्हणजे कोर्टाच्या म्हणण्यानुसार हे प्रामाणिकपणे 2/3 लोक बाहेर पडू इच्छित आहेत त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हा कायदा आहे. संसदेनं हा उंबरठा 2/3 इतका निश्चित केलेला आहे आणि न्यायालयांना त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, हे घटनापीठानं नोंदवलेलं होतं त्या खटल्याचा निकाल देताना. मग आता घंटातज्ञ दरवेळेस पक्ष फुटला की कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवतात आणि नसलेला कायदा दाखवत जनमत संभ्रमित करत असतात. अर्थात ही फोडाफोड नैतिक आहे असं माझं अजिबातच म्हणणं नाही. जे झालंय ते काही लोकशाहीला धरून नाही. ज्या मतदारांनी यांना मतदान केलंय त्यांच्याबरोबर सर्वात मोठी गद्दारी झालेली आहेच आहे. आता हे सगळं कशासाठी सुरू आहे आणि त्यासाठी खासदारांवर कसले कर्तरी कर्मणी प्रयोग केले गेले असावे याची पूर्णतः जाणीव असू नये. मी एवढंच सांगू इच्छितोय की तथाकथित घंटातज्ञांकडून नसलेल्या कायद्यांची उजळणी करून लोकांना भडकावणं सुरू आहे. ज्यांचा पक्ष फुटलाय त्यांना त्यांचं दुःख झालंय,
त्यातून ते आपल्या सहकाऱ्यांना समजावण्यासाठी संघर्ष करतायत, पण त्यांनीही या अशा सायकल रिपेअरवाल्यांच्या नादी लागून स्वतःचं हसं करणं टाळायला हवं. एकंदरच फाडफाड अंग्रेजी सीखो सिर्फ 30 दिन में असा दावा करणारे 30 दिवसच टिवटिव करणार, कारण त्यांचं टार्गेट 30 दिवसांचं असतं. तर त्यांनी पसरवलेला संभ्रम मला वाटतं आज किंवा उद्याचा दिवस फार फार तर परवा या गटाला मान्यता आणि डीम्ड मर्जर ॲक्सेप्ट केलं जाईल. जसं आपल्याकडे डीम्ड कन्व्हेन्स वगैरे तुम्ही हे शब्द ऐकले असतील, तसं हे मानीव विलिनीकरण जे आहे, मानीव हस्तांतरण जसं असतं तसं ते ॲक्सेप्ट केलं जाईल. मग पुन्हा हा घंटातज्ञ सदाशिव पेठेतल्या एखाद्या चिंचोळ्या गल्लीत गायब होईल, पुन्हा काही महिने न दिसण्यासाठी. त्यामुळे तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.